वर पाठवा सर्व हातांची उजवा डोळे बंद छान दीर्घ श्वास भरून कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। चल सुरुवातीपासून उच्चारण घेऊयात। ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्थोऽध्यायः। श्री भगवान् उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनोरेक्ष्वाकवे ब्रवीत् एवं परम्परा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्। अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः तमेतद्विजानीयाम् प्रोक्तवानिति। श्रीभगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन वीतराग भयक्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवता क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्म च चातुर्वर्णं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम् न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्। 16वां श्लोक किम कर्म किम कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्। किम कर्म कर्म काय आहे किम अकर्म इति आणि अकर्म काय आहे इति म्हणजे वाक्यपूर्तीसाठी ठीक आहे। कवयो अपि अत्र मोहिताः की कवी जे आहेत कवी म्हणजे जे श्लोक गाणारे किंवा छंद गाणारे ते कवी नाही कवी म्हणजे जे ज्ञानी पुरुष आहेत जे विवेकी पुरुष आहेत ज्यांना कर्म अकर्म विकर्म ह्याबद्दलचा डिफरन्स सगळा माहिती
त्यांना कवी म्हणलेलं आहे. ठीक आहे. तर कवयो अपि, जे महापुरुष होते, जे ज्ञानी पुरुष होते, ते पण ह्या बाबतीत मोहित आहेत. त्यांना पण हे सगळं कळालेलं नाहीये असं श्रीकृष्णजी म्हणून राहिले. त्यांचा दृष्टिकोन थोडा मोठा आहे त्यांच्यापेक्षा. तर जे खूप ज्ञानी झाले आहेत, तर त्यांना पण काय कर्म आहे, काय कर्तव्य कर्म आहे आणि काय अकर्म आहे, न करण्यासारखे कोणते कर्म आहेत, ते पण कधी कधी ह्या विषयामध्ये मोहित होऊन जातात. भलेही ज्ञानी असेल, पण कधी कधी ह्या विषयामध्ये मोहित होऊन जातात. तत्ते कर्म प्रवक्ष्यामी, तो जो कर्म आहे, तो जो कर्मचा विषय आहे, तो विषय मी आता तुला सांगतोय, सांगणार आहे. भविष्यत काल, भविष्यत कालची क्रिया आहे. मैं बताऊंगा, मी तुला सांगेल. प्रवक्ष्यामी वच धातूपासून बनलेला आहे. ठीक आहे. वच धातूपासून प्रवक्ष्यामी, प्र उपसर्ग पूर्वक वच धातूपासून प्रवक्ष्यामी बनला आहे. मी बोलणार आहे. पुढं यत ज्ञात्वा, ज्याला, ज्या कर्मच्या विषयाला जाणून, ज्ञात्वा जाणून, मोक्ष से शुभात, मोक्ष होईल, तुझा मोक्ष होईल. अर्जुनाला सांगतो, तुझा मोक्ष होईल अशुभात, अशुभ वृत्तींपासून, अशुभ कर्मांपासून तुझा मोक्ष होईल. असा कर्म मुक्ती होईल, असा कर्माच्या विषयाला मी तुला सांगणार आहे. ठीक. तर किम अकर्मेती, तिसरा शब्द तिथं, किम अकर्म इथं संधी झालेली आणि कर्मेती इथं पण संधी झालेली. इथं फक्त शब्द जोडलाय, किम कर्म, किम कर्म शब्द जोडलाय, म हलंत होता, म सोबत अ जोडला. आणि कर्मेती, कर्म मचा आकार आणि इतीचा इकार मिळून ए संधी झालेली. किम कर्म कर्मेती, किम कर्मेती. कवयो, कवयः, कवयः बहुवचन मध्ये आहे. ठीक. कवी शब्दाचं रूप चालू आहे, तर त्यामध्ये प्रथम एकवचन, द्विवचन आणि बहुवचन असे असतात. आणि त्याच्यामध्ये 7 विभक्ती असतात. तर हा प्रथम विभक्ती आहे. जसं मी मध्ये मध्ये विभक्ती सांगत असतो, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी. तर हा प्रथम विभक्ती आहे. कवयो अपि अत्र, कवयः हा बहुवचन मध्ये रूप बनलाय. तर विसर्ग होता, विसर्गला ओकार झाला आणि अ पुढं अ सायलेंट झाला, अवग्रह चिन्हाच्या पाठीमागे. अपि अत्र, इकार आणि अकार मध्ये य ची संधी झाली. ठीक. अपि अत्र, अप्यत्र असं. मोहिता, तत्ते शब्द जोडले, तत्ते. ठीक. कर्म प्रवक्ष्यामी यद ज्ञात्वा, यद द होता, द ला ज झालं, ज्या पुढं असताना. ठीक आहे. आता तुम्ही म्हणता ना की ह्याचं उच्चारण ज्या आम्ही का करतोय, कारण की हा ज्याच आहे, त्यामुळं द ला ज झाला. नाहीतर द ला जर आपण न्या म्हणतोय तर न पाहिजे होतं, यन ज्ञात्वा असं काहीतरी पाहिजे होतं. पण आता बघा, शास्त्रांमध्ये जर अशी संधी केलेली आहे, तर शास्त्र तर चुकीचं नाही असू शकत. ठीक आहे. पण हे उच्चारणचे थोडे थोडे डिफरन्स जे आहेत, ते साऊथ इंडियामध्ये वेगळे झालेत, ते नॉर्थ इंडियामध्ये वेगळे झालेत, वेस्ट मध्ये वेगळे झालेत, ईस्ट मध्ये पण वेगळे झालेत. वेस्ट मध्ये एवढे वेगळे झालेत की त्यांना उच्चारण करताच येत नाही. जे इंग्लिशला खूप मान देतात, सम्मान देतात, त्याला तेवढाच मान दिला पाहिजे जेवढी लँग्वेजची सीमा आहे. ठीक आहे. तर आपली संस्कृती ही आहे, संस्कृत भाषा. यद ज्ञात्वा, मोक्ष से शुभात, मोक्ष से आणि अशुभात, पुढा एकार असताना अ अवग्रह चिन्हाच्या पाठीमाग अ सायलेंट झाला. मोक्ष से मध्ये स ला अ आहे, एकार आहे, त्यामुळं अ इथं सायलेंट झाला, अवग्रह चिन्हच्या पाठीमाग अ सायलेंट झाला. अशुभात म्हणजे अशुभ पासून, पंचमी विभक्ती. मोक्षसे ही समोरच्या माणसाला म्हणण्यासाठी क्रिया आहे. प्रवक्ष्यामी ही माझ्यासाठी क्रिया आहे, मी जो बोलतोय माझ्यासाठी क्रिया आहे. आता ही भविष्यात कालची क्रिया आहे.
आणि ही पण भविष्यात कालची क्रिया आहे. फक्त एकामध्ये श्रीकृष्णजी मला म्हणून बोलतात आणि अर्जुनाला समोर ठेवून बोलतात. तर दोघांसाठी तशी क्रिया वापरलेली आहे. पहिला पाद आहे किम कर्म किम कर्मेती. किम कर्म किम कर्मेती. म पूर्ण म्हणा, किमचा म पूर्ण म्हणा तिसऱ्या शब्दामध्ये. किमचा म पूर्ण म्हणायचा आणि कर्मेती एकार जोडून टाकायचा. दुसरा पाद आहे कव्योप्यत्र. थोडी संधी करून म्हणाले तर उच्चारण चांगलं होईल. कव्योप्यत्र मोहिताः. ठीक. तिसरा पाद आहे तत्ते कर्म प्रवक्ष्यामि. चौथा पाद आहे यज्ञात्वा मोक्षसे शुभात. उच्चारण घेऊयात. किम कर्म किम कर्मेति. किम कर्म किम कर्मेति. कव्योप्यत्र मोहिताः. कव्योप्यत्र मोहिताः. तत्ते कर्म प्रवक्ष्यामि. तत्ते कर्म प्रवक्ष्यामि. यज्ञात्वा मोक्षसे शुभात. यज्ञात्वा मोक्षसे शुभात. सगळे सोबत. किम कर्म किम कर्मेति. कव्योप्यत्र मोहिताः. तत्ते कर्म प्रवक्ष्यामि. यज्ञात्वा मोक्षसे शुभात. किम कर्म किम कर्मेति. कवयोप्यत्र मोहिताः. तत्ते कर्म प्रवक्ष्यामि. यज्ञात्वा मोक्षसे शुभात. 17वा श्लोक. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः. अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. तर कर्मणो अपि कर्मणः कर्तव्य कर्म, शास्त्र विहित कर्म, शास्त्रांमध्ये विधी केलेले कर्म. ठीक आहे. शास्त्रांमध्ये काय करायला पाहिजे, कोणते कर्म योग्य आहेत, कर्तव्य कर्म कोणते योग्य आहे. प्रत्येक वर्णासाठी कोणता कोणता, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र, प्रत्येक वर्णासाठी कोणता कोणता कर्म योग्य आहे ते शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. त्याला आपण कर्म म्हणतोय. कर्मणो हे अपि बोद्धव्यम, की त्या कर्माला माहिती पाहिजे. जो मनुष्य आहे त्याला हा कर्म माहिती पाहिजे की शास्त्रामध्ये विहित केलेले क्षत्रियाचे धर्म कोणते कोणते, क्षत्रियाचे कर्म कोणते कोणते आहेत, ब्राह्मणाचे कोणते कर्म आहेत, वैश्याचे कोणते आहेत, शूद्राचे कोणते आहेत, ते मनुष्याला माहिती पाहिजे. आणि बोद्धव्य माहिती पाहिजे, जाणलेला पाहिजे, बोध असायला पाहिजे. बोद्धव्यमच विकर्मणः. आणि काय माहिती पाहिजे की जर कर्म माहित आहे तर विरुद्ध कर्म, प्रतिषिद्ध कर्म काय आहे, निषेध केलेले कर्म काय आहे, न करणारे कर्म, शास्त्रामध्ये नाही सांगितलेले कर्म, मना केलेले कर्म. अकर्मणश्च बोद्धव्यम. आणि काय माहिती पाहिजे की अकर्म काय आहे, अकर्मची स्थिती काय आहे, आलस्य करणे, नुसतं बसून राहणे, सगळं सोडून देणे, ना आत्मतत्वाचे चिंतन करणे, ना सांसारिक कर्माचे चिंतन करणे, हा अकर्मची स्थिती. ह्याचा पण बोध घ्यायला पाहिजे, हे पण जाणून घ्यायला पाहिजे. गहना कर्मणो गती. कर्मची गती अशी आहे जी ज्ञानी व्यक्ती पण ज्याला ग्रहण करू शकत, एकदम खूप न समजणारी गोष्ट आहे कर्म, ते श्रीकृष्ण आता सांगू राहिलेत. गहना म्हणजे खूप डीप मध्ये, एवढं डीप आहे की कोणता, आपल्याला प्रत्येक कर्मच्या वेळेस आपल्याला प्रश्न पडतच असतो. आणि असे काही काही कर्म असतात ज्यामध्ये आपण गुंतून जातो, माहितीच पडत नाही की आपल्याला करायला पाहिजे की नाही. मग ते फ्लो मध्ये जसं येतंय तसंच करतो आपण. ना कुणाला विचारतोय ना कुणाला सांगतोय, जसं माझ्या मनाला पडतंय मी तसं केलं. ही गहना कर्मणो गती. कधी कधी कळतच नाही आपल्याला, आपण करून टाकतो. पण तरी कधी कधी त्याच्यात सक्सेस भेटतं, कधी कधी नाही भेटत. ते गहना कर्मणो गती खूप डीप मध्ये आहे. ठीक आहे. तर ही आणि अपि मध्ये संधी आहे. ह्यपि कर्मणो ह्यपि बोद्धव्यम. बोद्धव्यम च विकर्मणः. वि उपसर्ग पूर्वक कर्मणः.
कर्म शब्द. विउपसर्ग कधी कधी विशेष अर्थासाठी येतो, पण इथं निगेटिव्ह अर्थामध्ये आला. विरुद्ध. विरुद्ध कर्म कोणते आहेत? निषिद्ध कर्म कोणते आहेत? अकर्मण. अकर्मण म्हणजे हा पण आता कर्मचा विपरीतच आहे, पण अकर्मची अवस्था म्हणजे बिलकुल निठल्ला, एकदम शांत, काहीच नाही करत. अकर्मणश्च. अकर्मणश्च. अकर्मण शब्द होता, विसर्गला श झाला, च पुढे असताना. ठीक आहे. आता हा शच का झाला? कारण की च मध्ये पण तसे गुण आहेत बोलताना, जसे ह्या श मध्ये गुण आहेत. तर च आपण तालू पासून बोलतो. तालू कुठं आहे? दाताच्या वरती. असं श पण अर्धा टाळू पासून बोलतो आणि अर्धा कंठ पासून बोलतो. त्यामुळं श आणि च चा एक मेल होतोय, एक सारखा स्वभाव असल्यामुळं विसर्गच्या जागेच्या ठिकाणी 3 स असतात. 3 स पैकी आपल्याला एक स जर चूज करायचा तो हा येणार, च पुढं असताना. असा हे छोटे छोटे एक बेसिक सायन्स आहे. बोद्धव्यम गहना कर्मणो गती. आता इथं कर्मण विसर्ग होता, विसर्गला ओकार झाला, ग पुढं असताना. ठीक आहे. इथं पण असंच कर्मणो विसर्ग होता, विसर्गला ओकार झाला, ह पुढं असताना. तर असे काही काही अक्षर आहेत जे पुढं असताना ओकार होऊन जातो. पहिला पाद आहे कर्मणो ह्यपि बोद्धव्यम. दुसरा पाद आहे बोद्धव्यम च विकर्मणः. तिसरा पाद आहे अकर्मणश्च बोद्धव्यम. चौथा पाद आहे गहना कर्मणो गती. उच्चारण घेऊयात. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम्. बोद्धव्यम च विकर्मणः. बोद्धव्यं च विकर्मणः. अकर्मणश्च बोद्धव्यम. अकर्मणश्च बोद्धव्यम्. गहना कर्मणो गतिः. गहना कर्मणो गतिः. सगळे सोबत. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम. बोद्धव्यम च विकर्मणः. अकर्मणश्च बोद्धव्यम. गहना कर्मणो गतिः. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम. बोद्धव्यम च विकर्मणः. अकर्मणश्च बोद्धव्यम. गहना कर्मणो गतिः. 18वा श्लोक. कर्मण्यकर्म यः पश्येत्. अकर्मणि च कर्म यः. स बुद्धिमान मनुष्येषु स युक्त कृत्स्न कर्म कृत. की कर्मामध्ये जो अकर्मला बघतोय, कर्मामध्ये कर्मणी कर्म यः, जो व्यक्ती कर्मामध्ये अकर्मला बघतोय, पश्येत बघतोय. ठीक आहे. आणि अकर्मणीच्या कर्म यः, अकर्मामध्ये जो कर्माला बघतोय, अकर्मामध्ये कर्मला जो बघतोय. सबुद्धिमान मनुष्येषु, तो व्यक्ती बुद्धिमान आहे. मनुष्यांमध्ये, सगळ्या मनुष्यांमध्ये तो व्यक्ती बुद्धिमान आहे. बुद्धिमान म्हणजे थोडक्यात ज्ञानी आहे, तत्वज्ञानी आहे. स युक्त, सो योगी पण आहे. युक्त म्हणजे समाहित चित्तावाला आहे, योगी आहे. कृत्स्न कर्म कृत, आणि सगळ्या कामांना, सगळ्या कर्मांना चांगल्या प्रकारे पार पाडणारा आहे. असं. आता हे शॉर्ट मध्येच मी सांगतोय, ह्याचा भावार्थ डिटेल मध्ये विशाल सर सांगतील. ठीक. तर संधी आहे कर्मणी अकर्म. इकार आणि अकार मध्ये य ची संधी आली. कर्मण्य कर्म उच्चारण करताना कर्मण्य कर्म असं. ह्या पश्येत, पश्येत मध्ये त होता, त ला द झाला, अ पुढे असताना. पश्येत अकर्मणी. ठीक आहे. पश्येद अकर्मणी. तर द दिसतंय तर दच म्हणायचं, त नाही म्हणायचं. ह्या पश्येद अकर्मणी च कर्मयः. द सोबत अकर्मणी जोडला आणि च कर्मयः. सबुद्धिमान मनुष्येषु, बुद्धिमान मनुष्येषु शब्द जोडलेत. सयुक्त कृत्स्न कर्मकृत. कृत्स्न म्हणजे संपूर्ण, कर्मकृत कर्म करणारा, एक पण कर्म न सोडणारा, कर्तव्य कर्म, शास्त्रविहित कर्म, एक पण शास्त्रविहित कर्म, कर्तव्य कर्म न सोडणारा, तो बुद्धिमान आहे, तो योगी आहे. असं जो असा बघतो
कर्म मध्ये अकर्मला बघतो आणि अकर्म मध्ये कर्मला बघतो. तर ह्याचा डीप मध्ये काय आहे ते व्याख्यानमध्ये होईल. तर पहिला पाद आहे कर्मण्य कर्म यह पश्येद, द पर्यंत, द हलंत पर्यंत. ठीक आहे. हा, अकर्मणीच कर्म यह, अ जोडायचा इकडं, दुसऱ्या पाद मध्ये अ घ्यायचंय. अकर्मणीच कर्म यह. तिसरा पाद आहे सबुद्धिमान मनुष्येषु. चौथा पाद आहे सयुक्त कृत्स्न कर्म कृत. ठीक, उच्चारण घेऊयात. कर्मण्य कर्म यह पश्येत, कर्मण्य कर्म यः पश्येत्, अकर्मणि च कर्म यः, अकर्मणि च कर्म यः, सबुद्धिमान मनुष्येषु, सबुद्धिमान् मनुष्येषु, सयुक्तः कृत्स्न कर्म कृत. सयुक्तः कृत्स्न कर्म कृत्. सगळे सोबत. कर्मण्य कर्म यः पश्येत्, अकर्मणि च कर्म यः, सबुद्धिमान मनुष्येषु, सयुक्तः कृत्स्न कर्म कृत. कर्मण्य कर्म यः पश्येत्, अकर्मणि च कर्म यः, सबुद्धिमान मनुष्येषु, सयुक्तः कृत्स्न कर्म कृत. आता हळूहळू समजेल की ह्या अध्यायाचं नाव दिव्य ज्ञान का आहे. ठीक आहे. दिव्य अर्थात जो देवतांद्वारा प्राप्त. देवता काय काय आहे? 33 कोटी देवता आहे. 33 कोटी म्हणजे असेच मोजून मोजून 33 कोटी होतील का? तर 33 कोटी हे 33 प्रकार आहे. ठीक. 33 प्रकार मध्ये 8 रुद्र आहे, 11 वसु आहे, 12 आदित्य आहे, 1 अदिती आहे, 1 ब्रह्म आहे, प्रजापती आहे. ठीक. अशा प्रकारचं 33 प्रकारचे देवता आहेत. आणि ह्या देवतांना आपण देवता म्हणल्यावर ते आपल्याला देतात, ते देणारे आहेत. मनुष्याला किंवा जनजातीला आत्माला देणारे आहेत. ठीक. काय देणारे आहेत? तर सगळ्यात वर प्रजापती, अदिती, त्याच्यानंतर त्यांचे 12 आदित्य, 11 वसु, 8 रुद्र, असे वेगळे वेगळे आहेत. आता याच्यामध्ये आपण डिटेलिंग मध्ये नाही जाणार, पण फक्त वरवर समजू की हे जे पण आहेत हे सगळे विष्णू मधून म्हणजे परमात्मा मधून फुटलेले आहेत. किती? 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देवी देवता. ह्यामध्ये जे 11 वसु आहेत, 8 रुद्र आहेत आणि 12 आदित्य आहेत. 12 आदित्य जे आहेत ते सगळे वेगळे वेगळे प्रकारचे एनर्जीज आहेत. व्हायब्रेशन, पाणी, वरुण देवता, अग्नी देवता, इंद्र देवता, हे सगळे 12 आदित्य मध्ये वेगळे वेगळ्या फॉर्मेशनचे एनर्जी आहेत. म्हणजे त्यांचे त्या एनर्जीचा एक वेगळा कॅरेक्टर आहे, त्याचा एक वेगळा फंक्शन आहे. ठीक. 11 वसूज मध्ये 11 इंद्रिय आहेत. मन, 10 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, असे 10 इंद्रिय आणि मन. ठीक आहे. आणि 8 रुद्रामध्ये पंचमहाभूत आणि सूर्य, चंद्र आणि नक्षत्र असं. ठीक आहे. तर याच्यामध्ये भरपूर कन्फ्युजन आहे. कोणत्या उपनिषद मध्ये काय लिहिलंय, वेद मध्ये एक वेद मध्ये दुसरं काहीतरी लिहिलंय, ऋग्वेद मध्ये तर यजुर्वेद मध्ये दुसरं काहीतरी लिहिलंय, सामवेद मध्ये वेगळ्या पद्धतीने लिहिलंय. ठीक आहे. बृहदारण्यक उपनिषद मध्ये वेगळ्या पद्धतीने लिहिलंय, तर छांदोग्य उपनिषद मध्ये वेगळ्या पद्धतीने लिहिलंय. ठीक. तर त्याला आपण फक्त एवढं समजू की हे सगळे काय येतं, एक एनर्जी फॉर्म आहे. इंद्रिय काय आहे? एनर्जी फॉर्म आहे, जे आपल्याला काम करायला मदत करतात, जे आपल्याला काय देतात? एनर्जी देतात काम करण्यासाठी, एक वेगळ्या प्रकारचे. डोळे ऐकू शकतात का? नाही. हात पायाचं काम करू शकतात का? नाही. अशा प्रकारचे हे सगळ्यांचे वेगळे वेगळे फंक्शन आहेत. आणि हे काय येतं? एनर्जी देवता देणारे आहेत. त्याच्यामुळं याच्यामध्ये ज्या पण गोष्टी येणार त्या सगळ्या दिव्य ज्ञान मध्ये काम जाणार की ह्या सगळ्याच्या विषयी चर्चा आहे. आणि हेच एवढं कन्फ्युजिंग आहे, तर यांचे कर्म किती कन्फ्युजिंग असते. तर हे समजणं खूप किचकट आहे, खूप क्लिष्ट आहे.
खूप अवघड आहे. त्याच्यामुळे श्रीकृष्ण म्हणतात की मी तुला थोडं थोडं वरून याच्याविषयी सांगतो. काय सांगतात की कर्म काय आहे, अकर्म काय आहे, हे बुद्धिमान व्यक्तीला पण मोहित करतात. म्हणजे एखादा बुद्धिमान व्यक्ती असला, खूप त्यांनी शास्त्र वगैरे वाचले असले, तो पण मोहित होऊन जातो कधी कधी की कर्म काय आहे आणि अकर्म काय आहे, हे मीच केलंय का हे माझ्याद्वारे दुसऱ्या कोणी केलंय. मी त्या एनर्जीचं सगळ्यांचं विश्लेषण का केलं खोलून, की तुम्ही ज्या पण गोष्टी करताय तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही करत राहा त्या गोष्टी, पण त्या गोष्टी घटित होण्यासाठी, ब्रह्मांडमध्ये जेवढ्या एनर्जीज येतात, जेवढे तत्व येतात, ते तत्व सगळे जेवढे कनेक्टेड आहेत ते सगळे त्याच्यासाठी कारणीभूत येतात. त्याच्यातला एकही तत्व जर कमजोर पडला किंवा एकही तत्व जरी काढला तिकडे झाला तर ते कर्म पूर्ण होणार नाही. हे 33 कोटी देवी देवता ज्यावेळेस यांचा योग येतो त्यावेळेस तुमचे कर्म पूर्ण होतात, सक्सेसफुल होतात. मग सक्सेस का नाही भेटत लोकांना? एवढं किचकट, एवढं क्लिष्ट का आहे सक्सेस? कोणत्याही दृष्टीमध्ये तुम्ही जा, फायनान्शियल जा किंवा सोशल जा, फॅमिलीमध्ये जा, रिलेशनमध्ये जा, किती असे आपले पिलर्स आहेत. आपण लाईफमध्ये किती पिलर्स वर राहतो. फिजिकली तुम्ही सक्सेसफुल आहात का? म्हणजे फिजिकली तुम्हाला जशी बॉडी पाहिजे तशी बॉडी आहे का? मेंटली तुम्ही सक्सेसफुल आहात का? जसं तुम्हाला माइंड पाहिजे तसं तुमचं माइंड आहे का? इमोशनली तुम्ही सक्सेसफुल आहात का? इमोशन्स जसे तुम्हाला पाहिजे तसे. सक्सेस म्हणजे काय? जे आपल्याला पाहिजे तसं. तर असे किती पिलर्स आहेत ज्याच्यावर आपण उभा आहेत, आणि त्या पिलर्सला सगळ्यांमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी आपल्याला किती मोठा योग लागणार. एक तर अंगिनत पिलर आहे ज्याच्यावर आपल्याला सक्सेस पाहिजे, फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, सोशल, फायनान्शियल, फॅमिली, रिलेशन, हे ते जेवढं आहे तेवढं. त्याच्यासोबत योग कोणाकोणाचा आला पाहिजे? समोरच्या व्यक्तीचा, फॅमिलीचा, समाजचा, पृथ्वीचा, सूर्याचा, चंद्राचा, 5 इंद्रियांचा, पंचमहाभूतचा, 10 इंद्रियांचा, मनचा, त्याच्यानंतर ते 12 आदित्य येतं त्यांचा, या सगळ्यांचा योग येतो तेव्हा जाऊन माणूस सक्सेसफुल होतो. तर हे कुठं कोणाला जोडायचं आणि कसं योग आणायचं हे किती क्लिष्ट आहे, किती अवघड आहे, तेच इथं सांगितलं की खूप अवघड आहे. समज तुम्हाला जर एखाद्या गोष्टीला स्थापित करायचंय तर तुम्ही त्याच्यामध्ये डोकं लावू शकता, तुम्ही त्याच्यामध्ये हातपाय लावू शकता, पण तरी ती सक्सेसफुल होईल याची काय गॅरंटी? त्याच्यामुळे काय सांगितलं, तू युद्ध कर फक्त, बाकी सगळं सोडून दे. मी करेल, माझ्या हातात तर ह्या सगळ्या गोष्टी येतात, मी करेल. किंवा जे आहे नीट तुझ्या कर्मच्या अनुसार जे गोष्टी आहेत, जे बॅलन्स करायला सोयीस्कर राहील ते होऊन जाईल आपोआप. प्रकृती आणि परमात्मा, मी आणि प्रकृती, आम्ही मिळून या गोष्टीला बॅलन्स करण्यासाठी जे सगळ्यात बेस्ट राहील ते आम्ही करू. तुझं जे काम आहे तू ते कर. मग तुझे जे कर्म आहे, तुझं जे निहित कर्म आहे, तुझं जे धर्म आहे ते तू कर. त्याच्यामुळे सुरुवातीपासून काय सांगितलं, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचित्. फल मध्ये का तुझी आसक्ती नाही पाहिजे? की तुझं फल नाहीच आहे, तुझा अधिकारच नाहीये त्याच्यावर. तू काय केलंय? तू घर बनवलं, तू बनवलंय घर. गवंडीच नसते तर घर कुठून बनलं असतं? विटच नसते तर घर कुठून बनलं असतं? पाणीच नसतं तर घर कुठून बनलं असतं? तर कोणी तू बनवलंय का घर 50 लाख रुपये देऊन? नाही. आपली ते नाहीच आहे. योग आणण्यासाठी किती तत्व आहेत, याचं पुढे हळूहळू आपण समजू की काय सांगतायत श्रीकृष्ण असं. ठीक. तर मी हे 16व्या श्लोक मध्ये की मी आता तुला सांगतो की हे कसं कसं आपण समजू का, की कर्म काय आहे, अकर्म काय आहे, विकर्म काय आहे, ह्या तिन्ही गोष्टी चांगल्या चांगल्या लोकांना पण समजत नाही.
यज्ञात्वा मोक्षसे शुभात अशुभात, म्हणजे याला जाणून मोक्षला प्राप्त होणार अशुभ पासून. अशुभात म्हणजे अशुभ से अलग, पंचमी विभक्ति आहे. अशुभ से अलग होकर इसको जो इस कर्म के ज्ञान को जो जानता है, जो या कर्मच्या ज्ञानला मी जे सांगतोय त्याला जाणणार, तो मोक्ष प्राप्त करणार अशुभ पासून, म्हणजे अशुभ पासून मुक्त होणार, हा अर्थ आहे. ठीक आहे. अशुभ इथं संसार दिलं. संसारामध्ये सगळं शुभ अशुभ होतं, शुभ पण होतं, पण अशुभ पासून मुक्त होणार. हा, शुभ पण होतं, पण सार रूप मध्ये हा संसार एक अशुभच आहे. कर्मबंधन मध्ये आपण कुणाला कुठेतरी फसूनच राहतो, त्यामुळे ह्याला अशुभ म्हणतात. की चांगले पण कर्म करा, पण तुम्ही कर्म बंधनामध्ये फसलेलेच आहे. तुम्ही तत्व नाही ओळखला, तुमची चेतना अजून तशी जागृत झाली, त्याच्यामुळे तुम्हाला शुभ दिसतंय, अशुभ नाही दिसत, पण शुभ दिसतंय. पण तो शुभ पण जे खूप ज्ञानी लोक आहेत त्यांच्यासाठी अशुभ पण अशुभ का, की ते तुम्ही त्याच्यामध्ये शेवटी गुंतणारच आहे. सकाम कर्म, निष्काम कर्म. ठीक आहे. सकाम कर्म चांगली इच्छा करून कर्म करणं, निष्काम कर्म इच्छा न करून कर्म करणं. ठीक आहे. कर्म करणं तर भाग आहेच. मग आपण इथं काय केलं पाहिजे? जर आपल्याला सक्सेस पाहिजे तर आपण काय केलं पाहिजे? आपण पुढे सांगितलंय की निरंतरतापूर्वक दीर्घ काळासाठी ज्यावेळेस आपण ह्या कर्मला, कोणत्या कर्मला? आपल्या निहित कर्मला करत राहतो, करत राहू करत राहू करत राहू करत राहू करत राहू. नक्षत्र जुळून येतील, सूर्य चंद्र जुळून येतील, पंचमहाभूत जुळून येतील, त्याच्यानंतर 12 आदित्य जुळून येतील, 11 वसू जुळून येतील, आणि हे सगळे जुळून ज्या दिवशी येतील त्या दिवशी तुमचं तो कर्म कार्य सक्सेसफुल. उदाहरण ह्या योगा सेंटरचं उदाहरण घेऊ. 2019 मध्ये ज्यावेळेस ओपनिंग झाली नोव्हेंबर मध्ये, माझा असा विचार होता की 100 जर क्लायंट झाले तर 500 रुपये फीज, 1000 रुपये फीज, दोन्ही मिळून काहींचे 500 काहींचे 1000 येऊन मला 70-75 हजार पर्यंत, 60-70 हजार पर्यंत भेटले, माझं भागतंय. ठीक आहे. तर हळूहळू जशी अशी ग्रोथ झाली, मध्ये अशा परिस्थिती आले की 2 वेळेस लॉकडाऊन लागले पूर्णपणे. फक्त 5 क्लायंट, फक्त 10 क्लायंट, फक्त 2-3 असे. 8च्या बॅच मध्ये आज जेवढी गर्दी आहे, मीना मॅडम कितीतरी दिवस एकट्या आल्यात, कधी केलंय कधी नाही केलं ना असेच गेल्यात पण. ठीक आहे. आणि फक्त 2 वर्ष आधीची गोष्ट आहे. आता मी इथं तुम्हाला ज्योतिषशास्त्राच्या विषयी किंवा ऍस्ट्रॉलॉजीच्या विषयी खूप प्रचंड मोठ्या गोष्टी नाही सांगणार, पण असंच पप्पा म्हणले की तू त्यांच्याकडे जा, एक आहेत ज्योतिष, त्यांच्याकडे जा आणि त्यांना विचार की काय आहे काय नाही. त्यांनी मला सांगितलं की 2023 ऑक्टोबर 22 पासून तुमचे ग्रह नक्षत्र बदलत आहेत आणि त्याच्यानंतर तुमची ग्रोथ होणार. जानेवारी मध्ये मी प्लॅन काढला हॉल वाढवायचा, आणि मार्च मध्ये, एप्रिल मध्ये हॉल वाढला. आज सगळ्या बॅचेस मध्ये हाऊसफुल गर्दी आहे, फुल गर्दी आहे. ठीक आहे. जो माझा प्लॅन होता की 100 बाद झाले आपल्याला, 25-25 चे आपण 4 बॅच चालू, आता 40-40 चे 4 बॅच चालतात, आणि त्याच्या व्यतिरिक्त माझे प्रायव्हेट पर्सनल क्लासेस पण चालतात. ठीक आहे. जेवढं एक्सपेक्ट होतं त्याच्यापेक्षा जास्त इन्कम जनरेट होत आहे. आता याच्यात मी काय म्हणणार की मी पहिले 3 वर्ष पण मेहनत केली खूप त्याच प्रकारे,
पण मग ग्रोथ अचानक ऑक्टोबर पासून कसं काय चालू झाला? मग कुठं ना कुठं त्या गोष्टी पण मॅटर करतात. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त माझ्या कर्ममध्ये जर 2023 मध्ये जुलैमध्ये माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला होता की याला पूर्ण विकून मी फुल फ्लेज ट्रेडिंग करावा, फक्त ट्रेडिंगवर लक्ष द्यायला पाहिजे, बाकी मी ही सोडून देतो आणि सगळं बंद करून टाकतो. ठीक आहे. काऊन की याच्यामध्ये मला प्रॉफिट दिसत नव्हतं, फक्त 6 महिने आधीची गोष्ट आहे. तर त्यावेळेस मी ती केलं नाही आणि मी माझे कर्म मी कंटिन्यू फक्त करत राहिलो. तर हे कधी जुळून येतील आणि कधीच आपण साकार होऊ, कधी त्याच्यामध्ये आपण पूर्ण सक्सेसफुल होऊ, हे कोणी पाहिलं, कोणी सांगितलं नाहीये. श्रीकृष्ण पण अर्जुनला ठाम सांगत नाहीये की तूच कुरुक्षेत्राचं युद्ध जिंकणार आहे, पांडवच कुरुक्षेत्राचं युद्ध जिंकतील, असं नाही. पुढे सांगितलंय त्यांनी की तू जितला किंवा हारला हा तो विषय वेगळा राहिला, पण तू खेळला किती चांगला, तू लढला किती चांगला, ते महत्वाचं आहे. आणि तेच तुझ्यासोबत पुढे जाणार आहे. तुझ्यासोबत तू जिंकल्यानंतर काय हासिल केलं ते जाणार नाही, तू हारल्यानंतर काय दिलं हे पण जाणार नाही. तुझ्यासोबत काय जाणार आहे? संस्कार जाणार आहे. तर तू कोणत्या पद्धतीने लढला, ती जी इंटेन्सिटी आहे आत्माची, ती इंटेन्सिटी तुझ्यासोबत पुढं जाणार आहे. त्याच्यामुळं कर्म, अकर्म, विकर्म याला बायफर्केट करून समजण्याचा आपण प्रयत्न करू. तर कोण म्हणतंय, काय म्हणतायत श्रीकृष्ण की जो कर्म मध्ये अकर्म पाहतो आणि अकर्म मध्ये कर्म पाहतो तो बुद्धिमान व्यक्ती आहे. तो बुद्धिमान व्यक्ती आहे आणि तो सगळे काम, त्याचे निहित कर्म चांगल्या पद्धतीने पार पाडतो. आता याच्यामध्ये अकर्म आणि कर्म कसं झालं की मी जे करतोय हे तर कर्म आहे, मी जे करतोय हे तर कर्म आहे, पण माझ्या व्यतिरिक्त जे सगळं काय आहे ते सगळं माझ्यासाठी काय आहे? अकर्म आहे. माझ्यासाठी त्या सगळ्या गोष्टी काय आहेत? अकर्म आहेत. त्याला मी डिफाईन करू शकतो का? त्याला मी सांगू शकतो का की सूर्याने इकडे फिरलं पाहिजे? मी सांगू शकतो का नक्षत्राने इकडे फिरलं पाहिजे? तर माझ्यासाठी कर्म जे आहे आणि अकर्म जे आहे त्याला दोन्हीला सेपरेट समज. आणि जे अकर्म आहे त्याला मी कर्म मानतो. कसं की त्यांचे त्यांचे चालू येतं, हे पण मला जाणीव पाहिजे की त्यांचे त्यांचे कर्म चालू आहेत आणि त्यांच्या त्यांच्या कर्मामध्ये ते जे काही करतील त्याला पण मी कर्म मानलं पाहिजे. मी असं नाही मानलं पाहिजे की त्यांनी काही केलंच नाही तर त्यांना दोष द्यावा की देवा तू हे माझ्यासोबत काय केलं, मी तर एवढ्या लोकांसोबत चांगला वागतो, मग माझ्यासोबत ते हे चुकीचं का करतो? माझ्यासोबत तू एवढं चुकीचं का केलं? मग ह्या गोष्टींना न म्हणता, न बोलता आणि असं जाणून, कर्मला अकर्म जाणून आणि अकर्मला कर्म जाणून जो व्यक्ती निहित त्याचे त्याचे कर्म करतो, त्याचे त्याचे कर्म तो पार पाडतो, तो बुद्धिमान व्यक्ती आहे, तो ज्ञानी आहे आणि तो ह्या कर्मफलमध्ये गुंतत नाही. कसा गुंतत नाही हे पुढच्या श्लोक मध्ये सांगितलं. ठीक आहे. पण याला आपण थोडस अजून एक एक्झाम्पलच्या थ्रू समजायचा प्रयत्न करू. ठीक आहे. मी इथं क्लास घेतोय, ठीक आहे, मी माझं कर्म करतोय, ठीक आहे. दोन व्यक्ती आहेत, ठीक, दोन व्यक्ती आहेत, दोघींना सेम प्रॉब्लेम आहे. काय? पाठ दुखतीये इथं आणि कंबर दुखतीये. कधी तो गोळा पाठीत येतो, कधी तो गोळा कमरेत येतो. ठीक. मी माझ्या निहित कर्माद्वारे मी सांगितलं की मॅडम हे पहा, हे असं सगळा सिस्टम आहे की तुम्ही सकाळी थोडंसं फळ आहार घेतला पाहिजे, तर तुम्ही तुमचं रुटीन सांगा मला काय काय आहे. तर एक मॅडमचं रुटीन आहे की ते सकाळी उठून चहा पितात,
त्याच्यानंतर जेवण करतात, रात्री भात वगैरे सगळं खातात. मी त्यांना सांगितलं की ह्या प्रकारच्या जेवणाने तुमच्या शरीरामध्ये वात पित्तचा जो बॅलन्स आहे तो खराब होणार, आणि वात पित्तचा बॅलन्स खराब झाला की तुमच्या शिरांमध्ये पित्तमुळं ब्लॉकेज होणार, वातमुळं ब्लॉकेज होणार, तुमच्या मसल्स मध्ये ब्लॉकेज होणार आणि तुम्हाला पेन होणार. दोघींना मी सेम गोष्टी सांगितल्या. एक मॅडमनी फॉलो केलं, एक मॅडमनी नाही केलं. ते माझ्या हातात आहे का? नाहीये. तर कर्म मध्ये अकर्म कसं झालं? माझं तर कर्म आहे, त्यांचं त्यांचं ते पाहते. माझं त्यांच्यामध्ये अधिकार नाही, तर तिथं मी अकर्म झालो. मी माझं ट्रेड एक्झिक्यूट केलं, मी माझं काम एक्झिक्यूट केलं, मी माझं कर्म एक्झिक्यूट केलं. पण ते एक्झिक्युशन झाल्यानंतर जे पुढचे स्टेप्स आहेत ते माझ्यासाठी काय आहे? अकर्म आहे. असं जो जाणतो तो काय करणार? तो त्याचे कर्म करत राहणार. आणि जो असा पण जाणतो की मी जिथं अकर्म आहे तिथं त्यांचे तर चालू आहेत ना. कसे? एक मॅडमला रिझल्ट आला, एक मॅडमला नाही आला. त्या मॅडमनी 2 जणींना अजून सांगितलं, त्यांच्याकडून 2 जणी आल्या, यांना रिझल्ट नाही आला, हे गेल्या. मला काय भेटलं? एक एक्स्ट्रा क्लायंट भेटला. माझं त्याच्यामध्ये काय हात? मी तिथं अकर्म आहे, तिथं कर्म कोण आहे? असं अकर्म मध्ये कर्म जाणणारा जो आहे की ह्या सगळ्या गोष्टींना तत्वतः ज्यावेळेस तुम्ही जाणता, सगळ्या तत्वांना ज्यावेळेस तुम्ही जाणता की त्यांचे पण कर्म चालू आहेत, त्यांचे पण ऍक्टिव्हिटीज चालू आहेत, पण ते त्यांच्या नियमाने चालणार. त्यांच्या घरी जर प्रॉब्लेम आहे की ते सकाळी उठून फळ नाही खाऊ शकत, काही कारण असू शकतं, त्यांना चहाच प्यावा लागतोय का? की सगळ्यांसाठी चहा बनतोय, मला ते वेगळं करणं माझ्यासाठी खूपच अवघड आहे. तर अशा गोष्टीमध्ये मी काय करू शकतो? ते त्यांचं कर्म राहिलं. ते जर नाहीच करू शकत तर मी किती फोर्स केलं तरी काय होणार आहे? नाही होणार आहे. काय मग मला रिझल्ट, त्यांना रिझल्ट भेटतील का? नाही भेटणार. त्यांना रिझल्ट भेटले तर ते परत माझ्याकडे येतील का? नाही येणार. आणि हेच करून करून ज्यांनी काम केलं, ज्यांनी माझं ऐकलं, ज्यांना रिझल्ट भेटले, त्यांनी अजून लोकांना सांगितलं आणि अजून गर्दी वाढली. आणि त्यासोबत बाकीच्या गोष्टी पण योग मध्ये स्थित झाल्या. 2027 मध्ये याचा अजून मोठं उगम होणार आहे असं सांगितलंय. तर आपण पाहू 2027 मध्ये काय होतंय काय नाही. त्याच्यासाठी मला काय करायचंय? मला काय प्रयत्न करायचा का एक्स्ट्रा? नाही, मला हे करत राहायचंय. एक काळ येणार ज्यावेळेस हा हॉल पण कमी पडणार. आज सकाळी पडला होता, तुम्ही पाहिलाय. हा हॉल पण कमी पडणार, मला काहीतरी उपाय शोधावा लागेल, तर काहीतरी मला कर्म करावं लागतील. पण बाकीच्या गोष्टी पण जोडून येणं, त्यांना रिझल्ट भेटले नाही तर ते जातील परत. हे जोडून येणं कधी स्थापित होतं, कधी स्थित होतं? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या चेतना शक्तीचा स्तर वर उचलता, त्यावेळेस तुमच्या ऑरामध्ये जेवढ्या गोष्टी येतात तेवढ्या गोष्टींना तुम्ही बदलू शकता. कितीही भयानक परिस्थिती असो तरी पण मी जर सांगितलंय, मला कमीत कमी 20-25 लेडीज येतात जे म्हणले होते, सर चहा तर आम्ही सोडू शकत नाही कोणत्याही परिस्थितीत. आज त्याच लेडी म्हणतात की सर खूप चांगलं झालं आम्ही चहा सोडला. 10-10 किलो वजन कमी केलंय त्या लेडीजनी. ठीक आहे, 8-8 किलो 10-10 किलो वजन कमी. काय करून? फक्त चहा सोडून आणि आहार. पण ते एक काळामध्ये असं म्हणत होते की माझ्याकडून हे होणारच नाही, पण ते होतंय का? की मी तिथं फोर्सफुली त्यांना कंटिन्यू बोलत राहतोय. तर माझ्या ऑरा, माझ्या एनर्जी मधून त्यांच्यामध्ये परिवर्तन होतोय. आता हा एक सेपरेट टॉपिक येतोय. कुठं? चेतनाच्या स्तरचा, तुमच्या ऑराचा, तुमच्या पॉझिटिव्हिटीचा, तुमच्या एनर्जी व्हायब्रेशनचा. यांनी तुम्ही काय करू शकता? तुमच्या जवळपासच्या माहोलला तुमच्या योग मध्ये बांधू शकता. पण अजून पण माझ्या हातामध्ये काही गोष्टी नाहीयेत. कोणत्या गोष्टी नाहीयेत? नक्षत्र नाहीये माझ्या हातामध्ये, सूर्य चंद्र नाहीये माझ्या हातामध्ये.
अमावस्याला काही गोष्टी घडू शकतात, स्वप्न पडू शकतात, आणि त्या स्वप्न पडल्यामुळं मला सकाळ सकाळ इथं यायची इच्छा होणार नाही, पण तरी मी माझ्या चेतनाचा स्तर असा उचलून ठेवलाय की ते जर सूर्य माझ्या विरोधात आहे, चंद्र माझ्या विरोधात आहे, नक्षत्र माझ्या विरोधात आहे, त्यांचं विकर्म चालू आहे माझ्यासाठी, त्यांचं कर्म चालू आहे, पण माझ्यासाठी ते विकर्म आहे, तरी मी काय करतोय, माझ्या एनर्जीनी, माझ्या ओरानी जे बाहेर फेकतोय ते चांगली गोष्ट, ते पॉझिटिव्हिटी फेकतोय, ते सकारात्मकता फेकतोय. मग त्यांनी त्यांचं काम केलं, मी माझं काम केलं, हे सगळं नील झालं. त्यांनी पण त्यांचे कर्म केले, मी पण माझे कर्म केले, ते माझ्यासाठी विकर्म होतं, तरी पण तिथं मी स्थापित केलं. कसं? एवढा जोरात पाऊस होता सकाळ सकाळ, पहाटे 4:30-3 वाजल्यापासून पाऊस चालू होता, भयानक पाऊस होता. रेनकोट घातलं, पॅन्ट मध्ये जिथं स्टिचेस असतात त्या स्टिचेस मधून पाणी आतमध्ये शिरलं होतं आणि माझी ट्रॅक पॅन्ट पूर्ण ओली झाली होती. आणि इथं सकाळी कोणीच नव्हतं. मी फक्त उभा राहून असा अर्धा पाऊण तास हालत राहिलो. ती जवळ जेंट्सची बॅच चालू झाली तवर झालं. आणि तेवढ्यात मी व्हिडिओ बनवून टाकला आणि लेडीजची गर्दी इथं 25-30 ची होती. कमीत कमी त्याच्यातले 15 ते 20 जणी, 25 मधल्या 15 ते 20 जणी फक्त व्हिडिओ पाहून आल्या होत्या. आणि माझ्या डोक्यामध्ये काय होतं, खूप पाऊस आहे, मेसेज टाकतो, सोडून देतो की आज सुट्टी आहे, आणि कोणी काही म्हणलं नसतं. पण इथं काय अडतंय, माझी चेतनाचा स्तर अडतंय की मी माझ्या चेतनाचा स्तरला कधीही खाली पडू देणार नाही, कधीही लोअर होऊन देणार नाही. त्याच्यामुळे ज्या दिवशी योग येईल त्या दिवशी जर माझी चेतनाचा स्तर खाली असला तर मग काम होईल का? नाही होणार. सगळे नक्षत्र जुळून आलेत, सगळे लोक जुळून आलेत, पण मीच त्या दिवशी डिप्रेशन मध्ये आहे, मीच त्या दिवशी टेन्शन मध्ये आहे, काम होईल का? नाही होणार. त्याच्यामुळे मी कायम हाय चार्ज राहिलो पाहिजे, जेणेकरून काय होणार, ज्या दिवशी सगळ्या गोष्टी जुळून येत्यान त्या दिवशी तो जो शेवटचा ठोका आहे तो शेवटचा ठोका पडणार. मी माझे नियमित कर्म, मी माझे नियम, मी माझे रूल्स, मी माझं डिसिप्लिन, मी माझी कन्सिस्टन्सी कायम ठेवणार. ज्या दिवशी सगळ्या जुळून येतील त्या दिवशी मला सक्सेस भेटेल. आज असो, 70 वर्षानंतर असो, 100 वर्षानंतर असो, काही असो, पण मी माझं नियम फॉलो करणं, रूल फॉलो करणं, मी माझं डिसिप्लिन फॉलो करणं, टाइमचं आणि समय काळाचं डिसिप्लिन फॉलो करणं, मी माझं कन्सिस्टन्सी फॉलो करणं, नियमितता फॉलो करणं, निरंतरता फॉलो करणं, रूल, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी, ह्या 3 गोष्टी मला फॉलो करणं भाग आहे. ज्या दिवशी सक्सेस भेटेल त्या दिवशी भेटेल, बाकी सगळ्या गोष्टी माझ्या हातात नाहीये. कर्म मध्ये जो अकर्म पाहतो, अकर्म मध्ये जो कर्म पाहतो, तो कसा काम करतो? रूल मध्ये काम करतो, डिसिप्लिन मध्ये काम करतो, कन्सिस्टंटली काम करतो, आणि तोच व्यक्ती सक्सेसफुल होतो. किती मोठं सक्सेसचं डेफिनेशन दिलंय, छान. काही प्रश्न असतील तर विचारा. पुढं आता बाकीच्या गोष्टी पण खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत, त्याच्यामुळे याची चर्चा बाहेर होत नाही. ठीक आहे, शांतीपाठ घेऊयात. कंबर पाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास भरून शांतिरंतरिक्षगम शांति, पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधयः शांतिः, वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांति, सर्वं शांति शांतिरेव शांति शांतिरेधि. शांति शांति शांति.